मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भारतातील लोकसंख्येच्या समस्या आणि लोकसंख्या धोरण या शेवटच्या चौथ्या प्रकरणाला सुरुवात केली होती. लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्या हा विषय अतिशय संवेदनशील आहे. लोकसंख्या ही प्रत्येक देशाची किंवा त्या राष्ट्राची खूप महत्त्वाची साधनसंपत्ती राहिलेली आहे. लोकसंख्येच्या आधारावरच तो देश दुसऱ्या देशांवर भारी पडू शकतो. तो देश इतर देशांवर आपलं नेतृत्व गाजवू शकतो. विविध प्रकारच्या रोजगाराच्या माध्यमातून किंवा उद्योगाच्या क्षेत्रातून किंवा इंडस्ट्रियल किंवा वेगवेगळ्या विकासाच्या माध्यमातून आपलं हवं असलेलं उद्दिष्ट तो देश किंवा ते राष्ट्र हे गाठवू शकतं. तर ज्या देशामध्ये जशी लोकसंख्या वाढते तशा प्रकारची लोकसंख्येला हव्या असलेल्या गरजांची किंवा साधनसंपत्तीची पूर्तता करण्यासाठी अनेक प्रकारचे श्रम लागतात, कष्ट लागतात. त्याच्यासाठी मूल्य हे मोजावे लागतात. परंतु जशी लोकसंख्या वाढते तशी त्या लोकसंख्येला ज्या गरजांची अपेक्षा आहे, जसं उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा या 3 प्रमुख गरजा आणि या गरजांच्याही पेक्षाही अनेक प्रकारच्या गरजा आहेत. मग शिक्षण आहे, राहणीमान आहे, समाज आहे, संस्कृती आहे, अन्न आहे, शिक्षण आहे. अशा प्रकारच्या गरजांची पूर्तता करता कुठेतरी कमी ती साधनं उपलब्ध होतात आणि म्हणजेच काय की वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्याला लागणारी ही उपलब्ध नसलेली ही साधनं, या साधनांच्याच अभावामुळे त्या देशामध्ये विकास हा कुठेतरी थांबला जातो. तर भारतातील लोकसंख्येच्या संदर्भामध्ये आपण काही 3 संकल्पनांचा अभ्यास मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतल्या. 3 ज्या प्रमुख संकल्पना होत्या त्या म्हणजे न्यूनतम लोकसंख्या, पर्याप्त लोकसंख्या आणि तिसरं आहे अतिरिक्त लोकसंख्या. प्रत्येक संकल्पनाची व्याख्या, अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेतलं. शेवटची जी लोकसंख्या किंवा ती जी संकल्पना आहे ती म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या आणि याची व्याख्या मी पुन्हा एकदा सांगतो. जेव्हा प्रदेशातील पोषण क्षमतेपेक्षा लोकसंख्या जास्त असते तेव्हा तेथील लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या असे म्हणतात. तर अशा प्रकारची संकल्पना व व्याख्या आणि अर्थ आपण हे जाणून घेतलं. तर याच अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशामध्ये भारत आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, बांगलादेश आहे, इतर देश आहे. परंतु आपल्याला भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला हा घटक शिकायचा आहे. मग या अतिरिक्त लोकसंख्येची सुद्धा काही वैशिष्ट्ये आहे, ती आता आपण समजून घेऊ. मग मानवाला प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक लोकसंख्या म्हणजे जास्त लोकसंख्या आणि विकसनशील देशांमध्ये ही समस्या आहे. तसेच या देशामध्ये विकासाचा अभाव आहे. त्याच्यामुळे लोकसंख्येमुळे विकास कुठेतरी खुंटला जातो, तो कुठेतरी थांबला जातो. प्रत्येकालाच हव्या असलेल्या गोष्टी किंवा साधनं किंवा त्या गरजा मिळतीलच असे नाही. कुठे ना कुठे त्याला समाधान हे मानावं लागतं. राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक स्तरावर वेगवेगळ्या समस्यांची निर्मिती होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी समस्या ही वेगळी आहे. तालुक्याच्या ठिकाणी वेगळी आहे, म्हणजे ग्रामीण भागात वेगळी आहे, शहरात वेगळी आहे, शहरापेक्षा मोठ्या नगरांमध्ये वेगळी आहे, राजधानीच्या ठिकाणी वेगळी आहे. अनेक प्रकारच्या समस्या किंवा अडचणीही दिवसेंदिवस त्या ठिकाणी निर्माण होतात. कारण लोकसंख्येचं वहन आणि लोकसंख्येचं स्थलांतर मग रोजगारासाठी किंवा विविध प्रकारच्या सेवा सुविधांसाठी किंवा त्यांना हव्या असलेल्या जे काही आभूषणं आहेत किंवा त्यांना असलेली लाईफस्टाईल आहे या घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ही लोकं जात असतात. म्हणून अशा समस्यांची निर्मिती होत असते. अतिरिक्त लोकसंख्येमुळे काय होतं की बहुतेक लोक निर्वाह पातळी खालील जीवन जगत असतात. म्हणजे ज्या गरजांची पूर्तता त्यांना हवी, त्यांना मिळायला पाहिजे ती मिळत नाही, तर त्यांना त्याच्यापेक्षाही खालच्या गोष्टींवर किंवा अन्नधान्यावर उदरनिर्वाह किंवा अवलंबून राहावे लागते. एखाद्या समाजात किंवा समूहाला 2 वेळेचं जेवणसुद्धा नशिबात नसतं, परंतु ते एका वेळच्या जेवणावर समाधान मागतं. म्हणजे अशा प्रकारची खालची पातळी ही आपल्याला लक्षात येईल. अतिरिक्त लोकसंख्येमुळे या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा घसरलेला आहे. माणसाचं संपूर्ण आयुष्य त्याचं जीवन आणि त्याचा परिवार सांभाळण्यात, त्याला मोठं करण्यात, त्याला घडवण्यामध्ये जातो आणि तो बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष होत असतो. म्हणून काही वेळेला राहणीमानाचा किंवा त्याच्या आसपासचा किंवा त्याच्या वेगवेगळ्या
साधनाचा किंवा संपत्ती करत असताना अशा प्रकारचा दर्जा हा कमी कमी होऊ शकतो किंवा तो होतो. बऱ्याच वेळेला माणसाचं आयुष्य पूर्णपणे घराचं चक्र चालवण्यामध्ये निघून जातो. तो स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही, कधीच चांगले कपडे घालत नाही. तो शेतीचे कामं करतो, स्वतःला वाहून घेतो की जेणेकरून माझा परिवार, माझी मुलं ही व्यवस्थित चांगली शिकली गेली पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या उदरनिर्वाहासाठी किंवा या गोष्टींसाठी मानवाला, प्रत्येक परिवारातील त्या कर्त्या पुरुषाला ही त्यागाची भावना ठेवावीच लागते. अशा प्रकारचे वैशिष्ट्य ही अतिरिक्त लोकसंख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतरचा जो पुढचा घटक आहे तो म्हणजे भारतातील अतिरिक्त लोकसंख्येची कारणे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतामध्ये अतिरिक्त लोकसंख्येची अनेक प्रकारची कारणे आहेत. बेरोजगारी आहेत, शिक्षणाचा अभाव आहे, साक्षरतेचं प्रमाण तर कमी आहे, म्हणजे निरक्षरतासुद्धा आहे, व्यवसायाभिमुख उद्योगांची कमतरता आहे. म्हणजे अशा प्रकारच्या कारणांमुळे लोकसंख्यावर अनेक प्रकारचा ताण पडतो आणि त्या लोकसंख्येला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याच्यातील आता काही कारणे आपण घेऊया. भारतातील अतिरिक्त लोकसंख्येच्या कारणांमध्ये पहिलं आहे बालविवाह. भारतासारख्या विकसनशील देशात किंवा राष्ट्रामध्ये पारंपरिक विवाह पद्धतीला सुद्धा महत्त्वाचं स्थान आहे, परंतु काही राज्यांमध्ये अजूनसुद्धा बालविवाहाची प्रथा ही चालते. बालविवाह ही पद्धत अजूनसुद्धा पश्चिम बंगाल, राजस्थान किंवा गुजरातच्या कच्छच्या भागामध्ये प्रचलित आहे. मग काय होतं की कमी वयात विवाह होतात आणि विवाह झाल्यामुळे जन्मदराचा कालावधी हा वाढत जातो. म्हणजे कमी वयामध्ये अनेक जन्मदर किंवा अनेक अपत्यांना जन्माला घालणे किंवा त्यांची निर्मिती करणे, अशा प्रकारच्या या समस्यांना महत्त्वाचं कारण आहे. भारतातील रूढी आणि परंपरा हे दुसरं प्रमुख कारण. म्हणजे भारतामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहे, काही रूढी आहे, काही परंपरा आहे. म्हणजे अतिशय आपल्या वडिलोपार्जित असलेल्या काळापासून त्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहे. कुठल्याही प्रकारच्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा, मग ती गोष्ट खोटी असो किंवा चुकीची असो. मग अशा प्रकारच्या रूढी आणि परंपरेमुळे काय होतं की काही ठिकाणी अकारणास्तव त्या लोकांना ते काम करावं लागतं, त्याला बळी पडतात किंवा एखाद्या ठिकाणी कुठली तरी बुवाबाजीला बळी पडून त्या बुवाबाजीचं ते संपूर्ण आपला परिवार वाहून घेतात, वंशाला दिवास व्हावा म्हणून अनेक प्रकारची जीवितहानी करतात. म्हणजे अशा प्रकारच्या जुनाट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचा वास ह्या आपल्या भारतसारख्या देशामध्ये पाहायला मिळतो आणि हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. तिसरं प्रमुख कारण म्हणजे हवामान. मी पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं की भारतातील लोकसंख्या वाढीमागे हवामान आणि तापमान हे प्रमुख कारण आहे. कारण या हवामानामुळे किंवा या तापमानामुळे, हवामान कसं आहे, उष्ण आणि दमट आणि काही प्रमाणामध्ये गरम स्वरूपाचं आहे. कारण तिन्ही बाजूला भारतासारख्या देशाला समुद्र किनारा लाभलेला आहे आणि म्हणूनच उष्ण आणि दमट स्वरूपाचं वातावरण आणि हवामानाची निर्मिती होते. सर्वात जास्त पाऊससुद्धा पडतो आणि याच हवामानामुळे किंवा या तापमानामुळे शारीरिक परिपक्वता जी आहे ती सर्वात लवकर होते आणि म्हणूनच याचा परिणाम त्याच्या शरीरावर किंवा त्या मानवी घटकावर सर्वात जास्त होताना दिसतो. म्हणजेच काय की जन्मदर किंवा जननदराचा कालावधी हा खूप वेगाने वाढतो. स्त्रियांची प्रजनन क्षमता ही जास्त वाढते कारण ह्या वातावरणाच्याच परिणामांमुळे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या हवामानामुळे अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या ही वाढत जाते. जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी. भारतासारख्या देशामध्ये, विकसनशील राष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या सेवा सुविधा जरी निर्माण करण्यात आलेल्या असल्या तरी त्या सेवा सुविधा त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत, त्या समाजापर्यंत, त्या गावापर्यंत पोहोचल्या जात नाही. म्हणूनच काय होतं की जन्मदरामध्ये वाढ होते आणि मृत्यूदरामध्ये घट आपल्याला दिसून येते. या दोन्हीमध्ये प्रचंड तफावत आहे कारण जन्मदर हा या हवामान आणि वातावरणाच्याच प्रभावामुळे निर्माण होत असतो आणि त्याचा परिणाम हा सर्वात लांबपर्यंत होत असतो. अशा प्रकारे जन्मदर आणि मृत्यूदर या दोन घटकांमुळे लोकसंख्येला म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या वाढण्यामागील हे प्रमुख कारण आहे.
पुढचं जे कारण आहे ते म्हणजे कुटुंब नियोजनाचा अभाव. आजही भारतामध्ये कुटुंब नियोजनाचा प्रसार म्हणावा तितका झालेला नाही. म्हणजे जनजागृती करायला पाहिजे किंवा समुपदेशन झालं पाहिजे किंवा काही ना काही त्यांना समजवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, हा कुठेतरी आपण कमी पडतो आहे. त्या ठिकाणची शासन व्यवस्था असेल, त्या ठिकाणचे गावातील राहणारे समाजसेवक किंवा प्रसारमाध्यमे किंवा पोलीस पाटील असेल, हे कुठे ना कुठे या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जर हातभार घातला तर चांगल्या प्रकारचं समुपदेशन आणि जनजागृती करून परिवाराचं नियोजन कशा प्रकारे करता येईल आणि जर परिवाराचं नियोजन जर व्यवस्थित झालं तर त्या परिवारातल्या प्रत्येक घटकाला त्याची गरजांची पूर्तता करण्याकरता व्यवस्थित आणि समतोल साधने किंवा संपत्ती या मिळू शकतात. म्हणजे तो त्याच्या गरजा या पूर्णपणे आणि व्यवस्थित पूर्ण करू शकतो. परंतु या अशा जनजागृतींच्या आणि समुपदेशनाच्या अभावामुळे कुटुंब नियोजनाचा अभाव पडतो आणि अनेक खेड्यांमध्ये किंवा गावांमध्ये कुटुंब हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे परिवारांची संख्या ही वाढत गेलेली दिसून येते. पुढचं जे आहे ते म्हणजे करमणुकीच्या साधनांचा अभाव. 20व्या शतकामध्ये पासून तर आता 21व्या शतकापर्यंत आपण म्हणतो की हे विज्ञान युग आहे, हे भौगोलिक युग आहे, हे युग फार महत्त्वाचं आहे, अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये प्रगती झालेली दिसून येते. परंतु करमणुकीच्या साधनांचा अभाव अजूनसुद्धा ग्रामीण भागामध्ये म्हणजे पाहायला मिळत नाही किंवा तो दिसत नाही. या करमणुकीच्या साधनातून विविध प्रकारचे जनजागृतीचे कार्यक्रम किंवा पिक्चर्स किंवा TV शोज दाखवले जातात की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला किंवा त्या ज्या गावात जो समाज राहतो त्या समाजाला या माध्यमातून ती माहिती सरळ पोहोचवली जाऊ शकते. आणि एक प्रकारचं करमणूक तर होतोच, पण एक प्रकारची जनजागृतीसुद्धा होते. परंतु भारत हा खेड्यांचा देश म्हटला जातो आणि असे अनेक खेडे आहेत की त्या खेड्यांमध्ये अशा प्रकारची कुठलीही साधने पाहायला मिळत नाही आणि म्हणूनच कुठे ना कुठेतरी आपण कमी पडत आहोत आणि लोकसंख्या वाढण्यामागे आपण हीच कारणे निर्माण करत आहोत. पुढचं जे प्रमुख आणि महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे बहुपत्नीत्व आणि विधवा पुनर्विवाह. भारतासारख्या राष्ट्रामध्ये अजूनसुद्धा बहुपत्नीत्व मान्य नाही, परंतु काही समाजामध्ये 2 किंवा 3 बायका पाहायला मिळतात. आणि कारण अमाप पैसा, अनेक प्रकारचे साधने, मूल्यांची किंमत, अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध असतात. त्याच्यामुळे बहुपत्नीत्व आपल्याला पाहायला मिळतं. काही ठिकाणी बहुपत्नीत्व पाहायला मिळत नाही. विधवांचा पुनर्विवाहसुद्धा अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये आपल्याला आता हळूहळू होताना दिसतं आहे. याच्यामुळे काय होतं की पहिल्या स्त्रीपासून झालेले अपत्य आणि लग्नानंतर म्हणजे विधवा झाल्यानंतर पुन्हा त्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर पुन्हा तिच्यापासून निर्माण होणारे अपत्य, याचा कुठेतरी ताळमेळ हा चुकतो आणि म्हणूनच लोकसंख्या वाढीमागे बहुपत्नीत्व आणि विधवा पुनर्विवाह हे सुद्धा प्रमुख कारण आहे. कारणच अनेक प्रकारच्या आपत्त्यांची निर्मिती होते, जन्मदरात वाढ होते आणि लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असते. अशा प्रकारे अतिरिक्त लोकसंख्येच्या कारणांमध्ये 7 प्रमुख कारणे ही आपण बघितली आहे. बालविवाह, भारतातील रूढी परंपरा, हवामान, जन्मदर व मृत्यूदराचा वेग, कुटुंब नियोजनाचा अभाव, करमणुकीच्या साधनांचा अभाव, बहुपत्नीत्व व विधवा यांचा पुनर्विवाह, अशा प्रकारचे कारणं ही परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आता भारतातील अतिरिक्त लोकसंख्येच्या समस्येचा हा पुढचा पॉईंट आहे, हा घटक आहे आणि हा टॉपिक आहे. आता हा आपण घेऊया. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारत हा चीन या देशानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनची लोकसंख्या आज जवळजवळ 160 कोटीच्या घरामध्ये आहे आणि त्याच्या खालोखाल भारताची लोकसंख्या ही 140 कोटीच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे काही जास्त फरक नाही आहे. आणि भारताची जी काही लोकसंख्या आहे ही दरवर्षी 1,75,00,000 म्हणजे 1.25 कोटी लोकसंख्येने ही वाढत असते. म्हणजे 10 वर्षामध्ये विचार करा की किती कोटी लोकसंख्या येणाऱ्या कालखंडामध्ये, येणाऱ्या 10 वर्षामध्ये वाढू शकते. याच्यावरून अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. जशी लोकसंख्या वाढत जाते तशी त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी आणि त्यांना अनेक प्रकारच्या व्याधींना सामोरं जावं लागतं, त्यांना तोंड द्यावं लागतं. तर काही महत्त्वपूर्ण ज्या समस्या याच्यामध्ये, या टॉपिकमध्ये, या घटकामध्ये सांगितलेल्या आहेत भारतातील अतिरिक्त लोकसंख्येच्या समस्येमध्ये. पहिली आहे दरडोई कृषी भूमीमध्ये घट.
म्हणजे काय आहे की एखादी जमीन किंवा एखादी भूमी असेल म्हणजे शेती योग्य असेल किंवा त्याच्यामध्ये शेतीचा वापर करत नसतील तर अशा प्रकारच्या भूमीमध्ये कुठल्याच प्रकारचं जर काम केलं नाही किंवा जर ती तशीच ठेवली तर त्याच्यामध्ये जमिनीमध्ये किंवा त्या जमिनीची जी सुपीकता आहे ही कमी होईल, ती खराब होईल आणि जमीन ही नापीक बनेल आणि जमीन नापीक झाल्यानंतर तिचं प्रमाणसुद्धा कमी कमी होत जातं. काही जणं जमिनी विकून देतात आणि अशा प्रकारे ज्या मातीतून, ज्या शेतीतून, ज्या जमिनीतून जेवढं उत्पादन निघायला पाहिजे तेवढं निघत नाही. कारण त्यांची पोषण क्षमता आणि उत्पादन क्षमता ही पूर्णपणे नष्ट झालेली असते. म्हणूनच वार्षिक उत्पन्नामध्ये यांचं उत्पन्न किंवा यांचं जे काही घट आहे दिवसेंदिवस होत चाललेलं आपल्याला दिसून येतं. पुढचं आहे दरडोई उत्पन्नात घट. लोकसंख्या वाढीचा जो काही प्रतिकूल परिणाम आहे हा दरडोई उत्पन्नावर होत असतो. म्हणजे ज्या देशामध्ये किंवा ज्या राष्ट्रामध्ये जेवढी लोकसंख्या वाढते तेवढाच अन्नधान्याचा पुरवठा किंवा विविध प्रकारचे साधनांची उपलब्धता ही त्यांना द्यावी लागते किंवा त्यांना पुरवावी लागते. परंतु अशा जास्त लोकसंख्या वाढत असल्यामुळे पूर्णपणे हे सर्व उत्पादन किंवा हे धान्य तिथपर्यंत पोहोचवलं जात नाही. कारण कमतरता आहे, कारण तेवढ्या प्रकारचं उत्पादन होत नाही आणि झालं तर ते मिळत नाही. अशा प्रकारच्या अडचणी आणि समस्या या भारतासारख्या देशामध्ये निर्माण होत असतात आणि म्हणूनच दरडोई उत्पन्नामध्ये किंवा ते उत्पादन किंवा ते धान्य निर्माण करण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो आणि म्हणूनच याच्यामध्ये ही घट पाहायला मिळते. अन्नधान्याची समस्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. भारतासारख्या अतिरिक्त लोकसंख्येच्या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला किंवा त्या व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा याच्याही पेक्षा जास्त गरजांची अपेक्षा आहे. अन्नधान्यसुद्धा काही प्रमाणामध्ये पोचवलं जात नाही. एक वेळचं जेवण काही लोकांच्या नशिबामध्ये आहे. भारत हा सर्वात जास्त गरीब असलेला देश. म्हणजे गरिबी जर पाहायची असेल तर शहराच्या बाहेर किंवा वेगवेगळ्या टॉवर्स किंवा रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड किंवा फुटपाथवर जे काही लोक राहतात, जे अक्षरशः आपल्या भुकेने किंवा आपल्या बेरोजगारीने व्याकुळ झालेले आपल्याला दिसतात. काही आपला उदरनिर्वाह भीक मागून किंवा 2 पैसे मागून किंवा कुठेतरी साफसफाई किंवा काम करून आपल्या गरजा भागवत असतात. अशा प्रकारच्या समस्या किंवा अन्नधान्याची समस्या ही प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की ज्या देशामध्ये लोकसंख्येचा दर हा सर्वात जास्त आहे. अर्थात आपल्या भारतासारख्या देशामध्ये या समस्या जास्त दिसतात. आपल्या गावात ही समस्या जाणवणार नाही, परंतु तुम्ही जर जिल्ह्याच्या ठिकाणी जर गेलात, राजधानीच्या ठिकाणी गेलात, मोठमोठ्या शहरांच्या किंवा ज्या शहरामध्ये सर्वात जास्त विकास झालेला आपण म्हणतो त्या शहरात जर आपण गेला तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला आजूबाजूच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुढचं महत्त्वाची जी काही समस्या आहे ती म्हणजे शेतजमिनीचे विभाजन. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत जाणारी एक मोठी समस्या या भारतात किंवा या भारतसारख्या देशामध्ये आहे. त्याच्यामुळे एकाच कुटुंबामध्ये अनेक अपत्यांची निर्मिती होते. अनेक अपत्यांपासून पुढे अनेक अपत्य होतात. यामुळे खरी असलेली जी काही जमीन आहे ही कालांतराने हळूहळू तिचे तुकडे पडत जातात. म्हणजेच काय, त्या शेतजमिनीचे विभाजन होत जाते. काही परिवार त्या शेतजमिनीला कुठल्याही प्रकारचं वापर करत नाही, ती तशीच पडू देतात. त्याच्यामुळे ती जमीन नापीक होते. मग काही परिवारातली ती जमीन नापीक झाल्यामुळे ते पोषण क्षमता संपल्यामुळे, उत्पादन क्षमता नष्ट झाल्यामुळे ही विकून देतात. काही त्या जमिनीवर प्लॉट्स पाडतात, काही कमर्शियल प्लॉट्स तयार करतात. म्हणजे अशा प्रकारची जी जमीन खरी सुपीक आणि पीक आणि उत्पादन क्षमता निर्माण करण्याची असते त्या जमिनीला हे पूर्णपणे नापीक तयार करून ती जमीन विकून पैसे कमवतात आणि याच्यामुळे जमिनीची जी काही उत्पादन क्षमता आहे किंवा जे पोषक वातावरण आहे हे त्या जमिनीला मिळत नाही आणि जमिनीचे विभाजन हे दिवसेंदिवस होत चाललेले आहे. जमिनीचे तुकडे तुकडे होत चाललेले आहे. जमिनीला हवा तसा भाव मिळत चाललेला आहे आणि लोक अनेक प्रकारच्या जमिनी घेऊन त्या ठिकाणी अनेक प्रकारचे छोटे छोटे उद्योग किंवा व्यवसाय करण्याचा प्रयत्न या विभाजन झालेल्या जमिनीवर आपल्याला पाहायला मिळतं. मग काही वीटभट्टी असेल, काही सिमेंटचे उद्योग असतील, काही पत्र्यांचे उद्योग असतील, काही दुसरे छोटे छोटे उद्योग असतील. आपल्याला अनेक प्रकारचे उद्योग या विभाजित झालेल्या जमिनीवर हॉटेल्स XYZ म्हणजे असे उद्योग किंवा अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पुढचं आहे ते म्हणजे बेकारी किंवा बेरोजगारीमध्ये वाढ. हे काही सांगायला नको. दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या आणि वाढत असलेल्या लोकसंख्येला हवा असलेला रोजगार, मग तो हातावर मजुरी करणारा असो, चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन कुठेतरी 2 पैसे कमवणारा असो किंवा त्याच्या शोधात जाणारा असो,
त्याला काम मिळेलच, त्याला रोजगार मिळेलच याची कुठल्याही प्रकारची शाश्वती कोणीही देत नाही. कारण त्या ठिकाणी जितक्या मनुष्यबळाची उपलब्धता असेल तितक्याच मनुष्यबळाची संख्येने त्या ठिकाणी ते क्षमतेने भरले जातात आणि त्यांच्याकडून काम करून जातं. परंतु कितीतरी कुशल कामगारांना स्वतःच्या पायावर उभं राहावं लागतं, कुठेतरी उदरनिर्वाह त्यांना करावा लागतो. कारण हव्या असलेल्या त्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळत नाही, त्यांना रोजगार मिळत नाही आणि ते कुठेतरी स्थलांतरित होतात. आणि म्हणून अशा प्रकारची समस्येची वाढ ही दिवसेंदिवस भारतासारख्या देशामध्ये वाढत आहे. आज बेरोजगारांची जी संख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार 8.69 कोटीपेक्षा जास्त बेरोजगार 2011च्या आकडेवारीनुसार आपल्याला पाहायला मिळतात, तेही भारत देशामध्ये. तर अशा प्रकारे बेरोजगार किंवा बेकारीत असलेल्या ही वाढ ही समस्या आपल्या लक्षात येईल. पुढचं जे समस्येचे कारण आहे ते म्हणजे साधनसंपत्तीवरील ताण. लोकसंख्या वाढीमुळे देशाच्या साधनसंपत्तीवरील ताण वाढत आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि ते जग जाहीर. कारण लोकांच्या गरजा व राहणीमानात बदल झाल्यामुळे त्यांच्या अपेक्षा देखील अधिक वाढू लागलेल्या आहेत आणि या अपेक्षांच्या ओझ्यामुळे हे सगळ्या गोष्टी दाबल्या जातात आणि म्हणूनच या साधनसंपत्तीवरील ताण पडून त्यांच्या अपेक्षा या कधीही पूर्ण होत नाही. म्हणून साधनसंपत्तीवरील ताण हा दिवसेंदिवस पडत चाललेला आहे. पायाभूत सेवा व सुविधांची कमतरता ही सुद्धा प्रमुख समस्या आणि कारण आपल्याला अतिरिक्त लोकसंख्येच्या भारतसारख्या देशामध्ये पाहायला मिळतं. ज्या सेवा सुविधा ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये मिळायला पाहिजे होत्या, महिलांसाठी असतील, लहान मुलांसाठी असेल, आरोग्य सेवा सुविधांच्या बाबतीत असेल, फक्त बोलण्यासाठी काही घोषणा शासकीय लोक किंवा जे काही शासनाचे जे काही नेते असतात ती नेते मंडळी फक्त बोलतात, परंतु कुठल्याही प्रकारच्या सेवा सुविधा त्या पुरवल्या जात नाही. अशाच सेवा सुविधांच्या अभावामुळे त्या ठिकाणी समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे. अनुत्पादक उपभोक्त्यांच्या प्रमाणामध्ये वाढ होते. म्हणजे विविध प्रकारच्या वयोगटातील लोकांना उत्पादित गट किंवा कार्यकारी लोकसंख्या असे म्हटले गेले आहे. म्हणजे 15 ते 59 वयोगटातील जी लोकसंख्या आहे ही प्रामुख्याने कार्य करणारी आणि काम करणारी लोकसंख्या म्हटले गेलेली आहे. परंतु या गटांचे भवितव्य विविध गरजांवर किंवा साधनसंपत्तीवर अवलंबून असते. भारतामध्ये दिवसेंदिवस काम न करणाऱ्या लोकांचे प्रमाण हे वाढत चाललेले आहे आणि जवळजवळ ही जी लोकसंख्या आहे ही जवळजवळ 5 कोटीच्या वरती ही आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे अनुत्पादक उपभोक्त्यांच्या प्रमाणामध्ये वाढ होणारी समस्या वाढत चाललेली आहे. नागरीकरणाच्या समस्या वाढत आहे. सामाजिक कलहामध्ये सुद्धा वाढ होत चाललेला आहे. म्हणजे अशा प्रकारच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे भारताला नवीन येणाऱ्या किंवा निर्माण होणाऱ्या संकटांना सामोरं जावं लागत आहे, तोंड द्यावं लागेल. यामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य करत असलेला मानवी समूह, ती लोकसंख्या, तो समाज आणि ते जिल्हा, ते राज्य आणि परिणामी देश या सगळ्या समस्येतून या संपूर्ण व्यवस्थेला जावं लागतं. अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्यामुळे कुठेतरी आपण समस्या ह्या सोडवल्या गेल्या पाहिजे. 100% नाही परंतु 50% तरी ती सोडवली गेली पाहिजे. तेव्हाच कुठेतरी आपण स्थिर या श्रेणीकडे आपण जाऊ असे मला वाटते. याच्यानंतरचा जो पुढचा घटक आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.